त्यांच्या कुमाला ने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुपा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराची दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी कीर्तनरूपी सेवेकरता कीर्तनरूपी सेवा चालू करण्याच्या अगोदर थोडीशी प्रस्तावना थोडासा पर्याय देणं हे कीर्तनकाराचं कर्तव्य. मुक्काम गारगोटीवाडी कोयंडे बुद्रुक अखंड हरिनाम सप्ताह श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हा सप्ताह दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा समस्त ग्रामकांच्या वतीने गावात आयोजन करण्यात आले. त्यातली ही 5व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. आजच्या कीर्तनाचे संकलनकार श्री उद्योजक अशोक पंडित गारगोटे तसेच संदीप भाऊसाहेब गारगोटे तसेच इथे बरीच आम्हाला मुंबईला जी दिसतात ती व्यक्तिमत्व बरीच इथे आलेली आहेत. तसेच उत्तम अशी पक्वाद साथ उत्तम अशी गायनाची साथ सर्वांना नमन करून मी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. उसावेसे हे जीवाने जे जे भेटे तयासी देव कृपा कळला माझ काय लाग राखील. तुकाराम महाराज या अभंगात उसावेसे हे जीवाने जे जे भेटे तयासी जे भेटेल त्यांना हेच विचारतात पण ते कुणाला विचारतात. ते काय म्हणतात की मी जे भेटेल त्यांना विचारतो. जे भेटेल त्यांना विचारतायत परंतु काय विचारतायत की देव माझ्यावर कृपा करेल का. आता हे नेमकं विचारतायत तुम्हाला. आता या संसारात मनुष्याचे 4 वर्ग पडतात. 4. पहिला वर्ग पामर, दुसरा विषयी, तिसरा मुमुक्षु आणि चौथा मुक्त. पहिला पामर. पामराची व्याख्या काय. भोग हा उत्कृष्ट असो किंवा निकृष्ट असो त्याला भोग देण्या पलीकडचं काही कळत नाही त्याला पामर म्हणायचं. दुसरा विषय. विषय जरा ह्याच्यापेक्षा थोडा बरा. विषय म्हणजे काय. सायासाने पुण्य कमवायचं आणि ते पुन्हा इतर पदासाठी वाया घालवायचे किंवा सायासाने पैसे कमवायचे आणि काही कामासाठी ते खर्चायचे असं. तिसरा प्रकार मुमुक्षु. मुमुक्षु म्हणजे काय. जो संसार त्याच्यानी जमला नाहीये आणि तो देव प्राप्ती करता निघालेला आहे आणि या दोन्ही गोष्टींच्या तो मध्ये अडकलाय आणि मग तो संतांना किंवा जे भेटेल त्याला विचारतोय की देव माझ्यावर कृपा करेल का. तिथपर्यंत जाण्यासाठी मी काय करावं. मुमुक्ष म्हणजे थोडक्यात कसं मी इथे जन्माला आल्यानंतर मी काय करायला पाहिजे याचा वर्ण त्याला कळतं तो मुमुक्ष. आणि चौथा प्रकार म्हणजे मुक्त. मुक्त म्हणजे काय. जो ज्याच्याकडे मनाचं मन पण नाही बोलाचं बोल पण नाही जो या सर्वांपासून वेगळा आहे तो म्हणजे मुक्त. आता आपण हे 4ही प्रकार एक एक करून नीट समजून घेऊ. विठ्ठल विठ्ठल पहिला विषय. पहिला प्रकार पावन. पावन म्हणजे काय. उत्कृष्ट भोग किंवा निकृष्ट भोग ज्याला भोगल्या पलीकडचं काय कळत नाही तो म्हणजे पावन. उदाहरणार्थ यावे खावे बरे असावे सदैव हे घ्यावं बरे संसारी. म्हणजे काय. यावं खावं बरं असावं हीच खाव सदैव संसार.
फक्त भोग घेत राहतो. जया दुःखे दुःखची जीवन, ज्याचं जीवन हे दुःख आणि दुःख तो म्हणजे पामर. पामर पामर म्हणजे उदाहरणार्थ पापी, ज्याला काही कळत नाही. पामर भोग घेणे याच्यापेक्षा पलीकडे ज्याला काही कळत नाही तो पामर. जे दुःखी जीवन. उदाहरणार्थ पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एक उपदत्ता करती, वैद्यांत होती. म्हणजे कसं पशूंना काय पाप पुण्य या गोष्टी कळत नाही. आता उदाहरणार्थ समजा डुक्कर. आता डुक्कर हा एक प्राणी ज्याच्या समोर तुम्ही पंचपक्वानांचं ताट जरी घेऊन दिलं तरी ते विष्ठेच्या शोधातच असणार. किंवा त्याला तुम्ही गंगेमध्ये जरी स्नान करण्याकरिता घेऊन गेलात तरी ते गटार कुठे असं म्हणत. म्हणजे त्याला पाप पुण्य या गोष्टी कळत नाही. तो पाप ज्याचे नाव जे विचारित भलतेची उन्मत करी सदा, म्हणजेच पामर. तसंच अजून सांगायचं झालं तर पामराची व्याख्या अशी. आता हे पामर आपण पशूंमध्ये सांगितले, पण माणसांमध्ये सुद्धा खूप पामर आहेत. ते कुठले? नाही केला करविला परोपकार, नाही दया आणि पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. हा झाला मनुष्य योनीतला पामर, जो जन्माला आलाय पण कधी कुणावर परोपकार केला नाही, स्वतः तरी केला नाही. किंवा एखादा माणूस जर दुसऱ्याला पीडत असेल तर एखादा माणूस जर दुसऱ्या कुणाला पीडत असेल तर त्याला पीडिताला दया पण नाही. करू नये तो केला व्यापार, जो व्यापार करू नये तो व्यापार केला. आणि वाहिला भार कुटुंबाचा, म्हणजेच पामर. अंगा मनाते रुचावे, तितुलेनी कृत्य नाटवे, करणी याचे नावे भलतेची करी. म्हणजे काय? अंगामध्ये ते रुचावे हा मनुष्य योनीतला पामर. अंगामध्ये ते रुचावे म्हणजे आपल्याला आपल्या मनाला जे रुचते, जे चांगलं वाटते ते कृत्य किंवा अकृत्य याचा शोध न घेणे. म्हणजे आपल्याला जे आवडतं ते चांगलं आहे की वाईट आहे याचा विचार न करणे. अंगा मनाते रुचावे, इतुलेनी कृत्य नाटवे, करणी याचे नावे. म्हणजे एखाद्याचं नाव पुढे सांगू भलतेची करी. म्हणजे उदाहरणार्थ कसं देवाचं नाव पुढे करायचं आणि अशा गोष्टी. म्हणजेच काय की ते चांगले किंवा वाईट आहे हे न करून देता, ते करून न देता मांसाहार करणे. म्हणजे आता पाप, त्यालाच पाप म्हणतात, त्यालाच पामर म्हणतात. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार विषयी. आता विषयी म्हणजे काय? जो सायासाने पुण्य कमवतो परंतु ते पुण्य इंद्रपदासाठी घालवतो, त्याला म्हणतात विषय. विठ्ठल विठ्ठल सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे, परी मेहनते काय कीजे, अप्राप्त देखात. म्हणजे सायासेने पुण्य कमवायचं, मग संसाराच्या अपेक्षा कशाला करायची? म्हणजे आता विषय म्हणजे काय की एखादी गोष्ट खूप सायास करून कमवायची आणि काही क्षुल्लक कारणासाठी ती गोष्ट घालवायची म्हणजे विषय. अजून प्रमाण देता आलं तर पैसा भोगासाठी अविवेकी धाडकी धर्म. म्हणजे एखादा अविवेकी मनुष्य असेल, अविचारी माणूस, तो फक्त भोग घेण्यासाठी धर्म नीती याचा वापर करत नाही. तसं
एतं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम् श्रणे पुण्यमर्त्यलोकं विशन्ति। याचा अर्थ काय की स्वर्गलोक हा खूप चांगला आहे, जे गंधर्वगात राणी रंभे ऐसिया नाचली उर्वशी जेथे मुक्ती विलासनी। म्हणजे याचा अर्थ काय, जिथं रंभेसारखी का जिथं रंभा नाचायला असते, जिथे उर्वशी यांसारख्या विलासिनी असतात, असा तो स्वर्ग आहे। परंतु तो स्वर्ग कुठेपर्यंत आहे, जोपर्यंत आपल्याकडे पुण्य आहे तोपर्यंतच तो स्वर्ग। एकदा का आपलं पुण्य संपलं की तिथून लगेच आपल्याला मागायला म्हणजे काय की जोपर्यंत पुण्य, म्हणजे आता उदाहरणार्थ समजा आपण भाड्याच्या घरात राहतोय, ते कधीपर्यंत आपण राहतो, जोपर्यंत आपण तिथले पैसे देतो तोपर्यंतच आपल्याला त्या भाड्याच्या घरात राहू देतात। तसं जर एखादं उदाहरण सांगायचं झालं तर बघा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये पण पूर्वीच्या काळात, आता सगळीकडे पाईपलाईन झाली, पावसाळ्याच्या दिवसामध्ये पहिल्या पूर्वीच्या काळात जनावरांना हिरवा चारा मिळायचा आणि तो हिरवा चारा मिळाल्यामुळे ती जनावर जास्त दूध द्यायची। आणि तेव्हा काय व्हायचं की ते दूध दिलं त्याचे 5-7 मडक्यांपैकी एखादं मडकं असायचं ते शिंक्यावर जाऊन बसायचं आणि त्याचे दुग्धजन्य पदार्थांचा साठा व्हायचा आणि त्यावरून मडक्यानं हळूच ठेवून जायचं, म्हणायचं की बघा मी वर गेलो, तुम्ही खालीच्या खाली। ती खालची मडकी त्याला हळूच हसून म्हणायची थोडे दिवस थांब, एकदा उन्हाळा येतो। मग एकदा उन्हाळा आला की मग काय व्हायचं, सगळीकडे चारा सुकून जायचा आणि जनावर गाई म्हशी जास्त प्रमाणात दूध न दिल्यामुळे एक दिवस त्या आजीने फक्त रिकाम टेकडं पडतो वर कशाला ठेवायचं, म्हणून त्याला खाली आणायला गेली। परंतु त्याच्यात आधीच दुग्धजन्य पदार्थ सगळे साठवून ठेवल्यामुळे ते तेलकट झालं आणि त्याला जसा आजीने त्या खाली घ्यायला गेली त्या हातातून सटकलं आणि खाली पडून फुटलं। आणि ते फुटल्यानंतर मग खालची मडकी त्याला चिडवून म्हणत होती, काय रे तू जेव्हा वर होतास तेव्हा तर तुला आम्हाला ठेवत होता, आता आम्ही तर जिथं होतो तिथंच पण आहे तसेच, तुझ्यासारखं नाही, एकदा वर गेलो आणि एकदा खालून पटकन फुटलो। असा विषय म्हणजे जोपर्यंत आपलं पुण्य तोपर्यंत इंद्रपदे। मग आता या पुण्याची पाहुती सवेची इंद्रपदाची उतरे येऊ लागती मागारे मृत्यू लोका। जोपर्यंत पुण्याची पावती तुमच्याकडे आहे ना तोपर्यंत तुम्हाला स्वर्गामध्ये जाणार, त्यानंतर तुम्हाला तिथे राहू दिलं जात नाही। उदाहरणार्थ कसं, वर्षाभोगी कवडावायचे, मग दारी चेपुरे द्यायचे, म्हणजे उदाहरणार्थ व्याभिचारी स्त्री जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंतच, परंतु जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात तेव्हा आपण तिला दार सुद्धा ठोकू शकत नाही। असं म्हणजे जोपर्यंत मनुष्याकडे पुण्य तोपर्यंत इंद्रपदी। एकदा सीतामाई आणि रामप्रभू वनामध्ये चालताना रामप्रभू असे आपले एकटे हसत चालले
सीता माता त्यांना म्हणते की काहू तुम्ही एवढे हसताय कशाला? ते म्हणले काय नाही काय. ते म्हणले परत सांगा ना हसताय कशाला? ते म्हणले ते माकड दिसते ते बघ, ते दुसरं माकड सारखं त्याच्या अंगावर जाऊन बसते. ते माकड सारखं त्याच्या अंगावर जाऊन बसते. म्हणले मग त्याच्यात ते नवल झालं. आणि त्याच्यात नवल असं झालं की ते माकड आहे ना मागच्या जन्मात इंद्र होतं आणि त्याला सारखं लोक खाली बसलेले असायची ना त्यांच्यापेक्षा वर जाऊन बसायची सवय होती. त्यामुळे आता त्याला खाली जमिनीवर बसायला आवडतच नाही. ते एक झालं की एका माकडाच्या अंगावर जाऊन बसते. म्हणजे काय विषयी म्हणजे जोपर्यंत पुण्य तोपर्यंत एखादा भोग म्हणजे विषय. तिसरा मुमुक्षु आणि चौथा मुक्त. परंतु आपण पहिला मुक्त पावले. मुक्त म्हणजे काय? जिथं मनाचं मन पण गेले, बोलाचं बोलके पण गेले, ते म्हणजे मुक्त. मुक्त तया म्हणावे बंध नाही जय खावे. म्हणजे ज्याच्यापाशी बंधनच नाही त्याला मुक्त म्हणावं. सहज मी आदरागा निज निराकार म्हणजे मुक्त. आणि चौथा प्रकार म्हणजे मुमुक्ष. मुमुक्ष म्हणजे काय? मोक्षाची इच्छा इथे मुमुक्ष म्हणजे त्याला मोक्षाची इच्छा आहे तो मुमुक्ष. म्हणजे मी इथे जन्माला का आलोय, इथे येऊन माझं काय काम आहे हे करणं पण सुद्धा खूप दुर्लभ आहे. एक सुभाषितकार म्हणतात की या जगात 3 गोष्टी खूप दुर्लभ आहेत. दुर्लभ प्रमेयत्व, देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व मुमुक्षत्व, महापुरुष संशय. या जगात 3 गोष्टी दुर्लभ आहेत. पहिली गोष्ट म्हणजे नरदेह मिळणं आणि जन्माला येणं. रामदास
तापामध्ये तापलोय आणि आता एकदा काय कसं पुढे सरकून म्हणजे मनुष्य हा विचारतो. आता खूप जणांना विचारले. तुकाराम महाराजांनी या अभंगात विचारले उसारेचे एक वाटे देते भेटे तयास. तसेच त्यांनी अजून एका अभंगात पण विचारले कायमी उधारे म्हणजे काय की काय जेव्हा मी उतार पावेल का असं संतांना विचारलं. ते जनांना पण विचारते कोणे गावला आहे सांगा विठ्ठल जरी का ठाऊक असेल तुम्हा. म्हणजे हा विठ्ठल कुठल्या गावात आहे हे तुम्हा कुणाला जर माहित असेल तर कृपया करून मला सांगा. पहिला तुकाराम महाराजांनी विचारलं. मग यशोदा मातेने सुद्धा विचारलं. माझा कृष्ण देखील आता माझा कृष्ण देखील आता कृष्ण देखील आता माता शोभे पिंपळ मानवे गोविंदाय साजाल त्यासी म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती. यशोदा मातेने विचारलं माझा कृष्ण बघितला का. तिसरं कोणी विचारलं कबीर महाराजांनी विचारलं कोई कहियो रे प्रभु आवनती कोई कहियो रे आवनती प्रभु आवनती मन भावनती प्रभु आवनती मन भावनती कोई कहियो रे आवनती कोई कहियो रे प्रभु आवनती आवनती मन भावनती. तिसरं कबीर महाराजांनी विचारलं आणि चौथं ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं पहिलं दोघे काऊ कोकता है शकून घे माये सांगता है. पहिलं दोघे काऊ कोकता है. बघा जुन्या काळातल्या महिला असं कावळ्याचं शकून ओळखायच्या की आज कावळा एवढा ओरडलाय म्हणजे आज माझा भाव येणार. आणि त्यानंतर परत जर तिने होकार दिली मग तर म्हणायचे आज पहिले इष्टीने भाव येणार. म्हणजे कावळ्याला पण शकून मानायला जायचं. अजून काय कावळ्याचं महत्व. कावळ्याला किती जरी तुम्ही काळ्या वर्णाचा कावळा असला तरी सुद्धा पितृपक्षात किंवा कोण जर वाढलं तर त्याला जेवढं किंमत आहे तेवढं कुणाला
तुम्ही बघा, जर एखादा माणूस वारला आणि त्याला शिवायला कावळा येणार आणि तेव्हाच त्याचे जे माते घर आहे त्याच्यासाठी जर एखादे आमदार आले खासदार आले तर तिथे कावळ्याचीच गरज आहे ना. आपण असं नाही म्हणत की या आमदार बोल एवढं नैवेद्य सुरू म्हणजे तिथे आमदार किंवा खासदाराची गरज नाही. तिथे कावळाच पाहिजे. तो शकून येते विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी तर कावळ्याला सुद्धा विचारलं. म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा याच अवस्थेत ते जो भेटेल त्याला विचारताय हेच अभंगाचा पहिलं.
वाटतं की हे सगळे बदल आम्ही केले. परंतु याच्यात झालं काय की जी मागची पिढी होती ना ती मराठी भाषेला सर्वस्व मानत होती आणि इंग्रजी किंवा इतर भाषांना कामापुरती वापरत होती. परंतु आजकाल इंग्रजी भाषेला सर्वस्व मानलं जातं आणि मराठी भाषेला आपण कामापुरतं वापरतो. आपली संस्कृती आपण जपतो. आपल्याला लाज कसली वाटते? आजकालच्या तरुण मुलांना बघा तुम्ही, कित्येक तरुण मुलांना धोतर घालण्याची, परत टोपी घालण्याची, सगळं घालण्याची लाज वाटते. तसंच मुलींना मोठी टिकली लावण्याची लाज वाटते. म्हणजे आपली संस्कृती, आपली भाषा टिकवायला आपल्याला लाज वाटते. तर आपली भाषा आपल्याला कशी टिकवायची? जगातली सर्वात श्रीमंत भाषा म्हणजे आपली मराठी. इंग्रजी भाषा ही कामापुरती वापरावी. याचा अर्थ एक थोडक्यात मी तुम्हाला सांगते. का माहितीये का? आपल्या संसारात मराठी भाषा ज्ञानोबा माऊली यांच्या मराठी भाषेचं ते कौतुक करतात. माझ्या मराठीचे बोल कौतुक पण अमृतावर पहिला तुमचं. म्हणजे ती मराठी अमृताला पण जिंकेल. त्या मराठीतूनच जी ज्ञानेश्वरी दिली, त्या ज्ञानेश्वरीमुळे एक चातुर्य शाणे झाले, प्रमेय रुची झाले आणि सौभाग्य पोकले सुखचे लेखक. म्हणजे त्या मराठी भाषेत चातुर्य पण शाण झालं. मग ती मराठी भाषा सोबतच प्रेमाला पण अजून पात्र अशी ती मराठी भाषेत ज्ञानेश्वरी दिली. मग तिथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 56 भाषेचा केला असेल गौरव. 56 भाषेपैकी मराठी भाषेत का निवडली? कारण तुम्ही पहा, इंग्लिश भाषेमध्ये किंग या शब्दाचा एकच अर्थ होतो, तो म्हणजे राजा. आणि मराठीत राजा या शब्दाला जवळजवळ नृप, भूपती, राजपती, सभापती कित्येक अर्थ एका शब्दाला मराठी. अशी मराठी भाषा. म्हणूनच कित्येक कवींनी ती मराठी भाषेत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी लिहिली.
नाहीये. आणि हे का होते, आता समजा ही जी माझ्या वयाची मुले आणि आजोबा आहे, या दोन पिढ्यांची सांगड एकामेकांमध्ये जुळवता आली नाही, यामुळे हा परिणाम झाला की जी नव्या पिढीची मुले आहेत ना, ती इंग्लिशच्या झोकामध्ये वाहत गेली आणि ती जी पहिल्या काळातली मागच्या पिढीतली जी वृद्ध मंडळी होती, ती त्यांना मराठीची जी गौरवशाली भाषा आहे तिचं महत्व सांगू शकली नाही. आपल्या भाषेची, आपल्या संस्कृतीचं ते त्यांना महत्व सांगू शकले नाही, म्हणून या प्रवाहात बरीच जण गेली. आता मी कुणावर टीका करत नाही, परंतु जी राजकारणी माणसं आपल्याला असं म्हणतात की मराठी भाषा टिकवली पाहिजे, त्याच राजकारण्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिवाय इंग्रजी मीडियममध्ये ही शोकांतिक आहे. मराठी भाषेमध्ये आणि आपण सुद्धा आपली मराठी भाषा टिकवत नाही. मराठी भाषा आपल्याला लाज वाटते मराठी बोलण्याची, आपल्याला लाज वाटते आपली संस्कृती टिकवण्याची. ही झाली व्यावहारिक लाज. आणि दुसरी लाज म्हणजे आता लाजेचे 3 प्रकार. एक तर स्वामी समर्थाने की आपण स्वसमर्थाने आपली लाज राखू शकतो, किंवा दुसऱ्याच्या बळाने लाज राखू शकतो, आणि तिसरी म्हणजे देवाच्या कृपेने आपण आपली लाज राखू शकतो. पहिले आपण बघू दुसऱ्याच्या बळावर लाज कोणी राखली. एकदा दुर्वास ऋषीने अन्य साधू हे 5 पांडव आणि द्रौपदी हे सर्व नदीमध्ये स्नानाकरता गेले. त्या पाण्याच्या प्रवाहामुळे दुर्वास ऋषींनी बांधलेला जो उपर होतो ते पाण्याच्या प्रवाहात फिटून गेलं, वाहून गेलं. आणि मग ते म्हणाले आता बाहेर कसं जायचं, म्हणून त्यांनी काय केलं, ते म्हणजे द्रौपदी जेव्हा बाहेर निघून जाईल तेव्हा आपण बाहेर जाते. परंतु द्रौपदी खूप वेळ बाहेर जाईल ना, दुर्वास ऋषी सुद्धा बाहेर गेले. द्रौपदीला वाटलं काहीतरी घडलंय, म्हणून द्रौपदीने आपल्या वस्त्राचा एक तुकडा काढला आणि दुर्वास ऋषीकडे दिला. पण दुर्वास ऋषीने तो बांधून ते बाहेर आले व तेव्हा ते द्रौपदीला म्हणाले की बरं झालं आज तू माझी लाज राखलीस, उद्या कदाचित तुझ्यावर जर केव्हा असा प्रसंग येईल तेव्हा देवाला सुद्धा तुझी लाज राखावीच लागेल. म्हणून द्रौपदी वस्त्र हरणाच्या वेळी देवाला स्वतःला साडी वापरावी. पांचाळी कौरवी सगळे मागे गांधरी वस्त्र हरले वस्त्री कैसी झाली माऊली. म्हणजे ही पहिल्या आपण उदाहरणात दुसऱ्याच्या बळावर ती लाज राखते ती बघितली, आणि दुसऱ्या उदाहरणात आपण देवाच्या कृपेने ती लाज राखते ती पाहिली. मग आता अजून या झाल्या प्रमुख लाजा. अजून याच्यात पण काही उपप्रकार मोडतात. ती म्हणजे जन्माला येण्याची लाज. जन्माला येऊन सुद्धा देवाने माझ्यावर कृपा केली नाही त्याची लाज. आता जन्माला येण्याची लाज म्हणजे किती वेळा जन्म यावे, किती वाढत फजित. आता असं कारण जन्माला आलो पण देव प्राप्ती झाली नाही म्हणजे फजिती झाली. दुसरी लाज म्हणजे माझ्यावर देवाने कृपा केली नाही, मी संतांपुढे गेलो तर संत माझ्यावर असतील, ही दुसरी लाज. म्हणजे काय की पहिली लाज म्हणजे जन्माला येतो ती लाज, दुसरी म्हणजे देवाने कृपा केली नाही म्हणून वाटणारी लाज. म्हणजे काय, माझं ते हात माझं ते
म्हणजे आपण एकतर आपली लाज स्वसामर्थ्याने दुसऱ्याच्या बळाने किंवा देवाच्या कृपेने आपली लाज राखू शकतो. मग तुकाराम महाराज सुद्धा या जन्मात देवाच्या कृपेमुळे माझी लाज राखेल का, माझी लाज राहील का, आणि देव माझ्या कृपा करेल का, आणि त्यामुळे माझी लाज मला राखता येईल का, असं तुकाराम महाराज म्हणतात. दुसरे तुकाराम महाराज म्हणतात आता मला सगळ्या गोष्टींचा विसर पडलाय, एकच उल्लेख राहिलाय, देव माझ्यावर कृपा करेल. आता तुम्ही उदाहरणार्थ बघा, जसं मुलांचं वय वाढत जाते, ते एकदा ते 18 ते 25 वयोगटात आले आणि त्यानंतर बरीच वर्ष झाली आणि एकदा का मुलगा 21, 22, 23 टप्प्यात आला तरी सुद्धा नोकरी करत नसेल तर घरच्यांच्या मनात एक
घरचे सगळे विसरलेले असतात. तू नोकरीला लाग. आणि तेव्हा त्या तरुणाच्या मनात सुद्धा हेच असते की बाकी सगळ्या गोष्टीचा विसर पडला, कधी नोकरी लागते, कधी नोकरी लागते. आणि त्यातल्या त्यात जर त्याच्या आधी त्याचा बारका भाव जर नोकरीला लागला असेल ना, मग ते काय बघायचंच का असे. ती अवघ्याचा विसर झाला ह्याची राहिला उद्रेक. म्हणजे एखाद्याने ध्येय ठरवलं नाही की हेच करायचं, तर त्याला बाकीच्या गोष्टींचा थोडा विसर पडतो. आता उदाहरणार्थ बघा, शाळेत एखाद्या सरांनी जर शिक्षकांनी जास्तच अभ्यास दिला, एखाद्या शिक्षकांनी, आणि तो गणित विज्ञान या विषयांचे अभ्यास जास्त असतात आणि तो करायचा नादात एखाद्या वेळी एखादा मुलगा दुसऱ्या विषयाचा अभ्यास करायचाच विसरून जातो. हे का होतं? कारण ते सर म्हणले असतात उद्या जर अभ्यास करून आले नाही तर मग चांगला मग त्याच्या मनातच ते असतं त्यांच्या ते काय पण झालं तरी उद्या गणित शिक्षकाचा अभ्यास झालाच पाहिजे, उद्या गणिताच्या शिक्षकाचा अभ्यास झालाच पाहिजे. आणि कदाचित काही एखाद्या वेळी असं होतं दुसऱ्या दिवशी लय पाऊस पडतो, गणितचा शिक्षक जर लय राहणारा असला तर तो ट्रेनने येऊ शकत नाही आणि जो मराठीचा अभ्यास राहिलाय तो शिक्षक नेमका गणिताचा 5 तास आणि मराठीचा 5 तास 2 तास घेतो. मग त्या मुलांचं काय होणार? असे म्हणजे अवघ्याचा विसर झाला, हाच राहिला उद्रेक. सगळ्या गोष्टींचा विसर होतो, एकच उद्रेक राहतो, मी जन्माला आलो तर माझ्यावर देवाची कृपा झालीच पाहिजे. आणि मी जन्माला आलो तर माझ्यावर देवाची कृपा झालीच पाहिजे. कारण हा जन्म एकदाच आहे. आहे जरी नाही कळलं तरी
भेटी पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि तुकाराम महाराजांना याच गोष्टीची चिंता वाटते की मला हे सांगणारा कोण भेटेल.
सर्वांनी अतिशय सुंदर अशी साथ केली आणि श्रोता ज्यांनी एवढा उशीर ऐकून घेतलं सर्वांच्या त्यांनी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो.
धन्यवाद महाराज. महिलांना एकच विनंती, एकदा आम्ही त्यामध्ये फक्त कार्यक्रम संस्थेचा दरवाजा लावलेला आहे, त्याच्यामुळे गडबड करू नका. उठायची पुरुष पहिलं बसू नका. पहिल्यांदा महिला आणि लहान मुलांची पंगत नोंद घ्या. पुरुषांना वाढलं जाणार नाही. आणि पार्किंगच्या गाड्या एका बाजूला काढा पाहिजे रस्त्यावरच्या. धन्यवाद. या ठिकाणी आजचा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि 5 दिवसाची कीर्तन सेवा, कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी सोमनाथ महाराज काटे बालकीर्तनकार मुंबई यांची या ठिकाणी संपन्न झाली. खऱ्या अर्थानं आज मंदिर महिलांनी खचाखच बनलेलं आहे. मी सर्व महिलांना त्याबद्दल धन्यवाद देतो. कारण महिलांप्रती या ठिकाणी फक्त भावना होत्या की लहान मुलगा आहे, कसं कीर्तन सांगतोय, काय सांगतोय, त्या फक्त ऐकायच्या उद्दिष्टाने त्या ठिकाणी त्यांनी गर्दी केली. आणि निश्चितपणाने त्यांना हे कीर्तन आवडलेलं आहे. कारण प्रत्येक महिला या ठिकाणी या बाळाकडे बघताना वाटत होतं की आपलाही मुलगा या ठिकाणी उभं राहून कीर्तन जर करत असता तर किती बरं झालं असतं. या प्रत्येक महिलेच्या मनामध्ये हा विचार निश्चितपणाने आला असणार. त्यासाठी आई जिजाऊ सारखी शिकवण आपल्याला देणं गरजेचं आहे. मुलांना घडवणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय त्याच्याकडे झोकून देणं गरजेचं आहे. धन्यवाद. असो, या ठिकाणी सोमनाथ महाराज काटे आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झाला. गारगोटवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, उत्सव कमिटीच्या वतीनं सर्वप्रथम आपलं स्वागत करू. या ठिकाणी आजच्या कीर्तनाचे जे सौजन्य होते ते आमच्या गारगोटवाडी गावचे युवा उद्योजक सन्माननीय संदीप भाऊसाहेब गारगोटे आणि त्याचबरोबर युवा उद्योजक प्रगतीशील शेतकरी सन्माननीय अशोकराव पंडित गारगोटे मान्यवरांना विनंती करेल आपण या ठिकाणी यायचंय आणि महाराजांना या ठिकाणी त्यांच्या प्रती या ठिकाणी सन्माननीय आमच्या या मंदिराचे पुजारी गारगोटवाडी गावचे माजी सरपंच भाऊसाहेब देनुजी गारगोटे आणि प्रगतशील शेतकरी पंडित मनाजी गारगोटे मी आपणास विनंती करेल आपण या ठिकाणी यायचंय आणि महाराजांना त्या ठिकाणी शाल शिल्प देऊन सन्मानित करायचं. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. या ठिकाणी रोजच्या प्रमाणे म्हणून साथी ते आमचे मित्र हरिभक्त परायण ओंकार महाराज दांडी यांनी श्रीफळ देऊन सन्मानित करण्याचे सन्मान देण्यासाठी कडूस विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन गारगोटवाडी गावचे माजी सरपंच सन्माननीय अशोकराव गारगोटे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. महाराजांना श्रीफळ देऊन सन्मानित करायचे. या ठिकाणी गायनाचार्य म्हणून मनोहर महाराज बच्चे यांनी सुरेख साथ दिली. त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय ज्यांचे नाव घेतले पटपटे मनोहर महाराज बच्चे यांना सन्मानित करण्यासाठी गारगोटवाडी गावचे माजी उपसरपंच आणि विविध विकास कार्यकारी सोसायटीचे विद्यमान संचालक संभाजी बाळाजी गारगोटे आपणास विनंती राहील आपण या ठिकाणी यायचे. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य गणेश महाराज शिंदे यांना सन्मानित करण्यासाठी विकास सोसायटीचे संचालक दत्तात्रय बबन गारगोटे आजची प्रमुख उपस्थिती म्हणजे या ठिकाणी मागाशी जो हरिपाठ झाला सिद्धेश्वर भजनी मंडळ घाटकोपर. खऱ्या अर्थानं हा सुख सोहळा विठ्ठल विठ्ठल म्हणावेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. एवढा आनंदी आणि पाहण्यासारखा ऐकण्यासारखा हा हरिपाठ या ठिकाणी संपन्न झाला. खऱ्या अर्थानं महिलांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आणि विशेषतः आजच्या बारीदारांच्या वतीनं त्यांना छोटस बंद पाकिटाद्वारे भेटवस्तू देऊन त्या ठिकाणी शाल शिल्प देऊन सन्मानित करण्यात येते. सिद्धेश्वर भजनी मंडळ घाटकोपर आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी शांताबाई संभाजी गारगोटे आणि वैजंता संतोष भाऊ गारगोटे दोन्ही भगिनींना विनंती राहील आपण या ठिकाणी यायचे आणि
एक प्रतिनिधी भजन मंडळाचा या ठिकाणी यायचे आणि श्रीफळ घेऊन जायचे। त्यानंतर आजचा जागर अहिल्यादेवी संगीत भजन मंडळ कोल्हापूर यांचा एक प्रतिनिधी या ठिकाणी यायचे आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक आणि विविध विकासकारी सोसायटीचे विद्यमान संचालक बाळासाहेब गेमभाऊ गारगोटे आपण या ठिकाणी यायचे आणि त्यांना सन्मानित करायचे। जावा पुढे यानंतर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी पुढे येऊ द्या थोडं त्यांना प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी संगमवाडी काळुसगावच्या विविध विकासकारी सोसायटीचे माजी चेअरमन सन्माननीय सुदामराव खलाटे मामा आपण उपस्थित झाला। आपल्या या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आणि बारीदारांच्या वतीनं सांगणार होते। या ठिकाणी सन्माननीय खलाटे मामा चेअरमन आपल्याला सन्मानित करण्यासाठी आमच्या गारगोटवाडी गावचे माजी आदर्श सरपंच किसनराव गारगोटे आपण या ठिकाणी यायचे आणि त्यांना सन्मानित करायचे। त्याचबरोबर या ठिकाणी संगमवाडी काळुसनगरचे विद्यमान चेअरमन अंकुशराव दौंडकर यांना सन्मानित करण्यासाठी गारगोटवाडी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब साकाराम गारगोटे आपण त्या ठिकाणी यायचे आणि महाराजांना चेअरमन साहेबांना आपण त्या ठिकाणी सन्मानित करायचे। त्याचप्रमाणे शेरगाव नगरीचे चेअरमन सन्माननीय दत्ताशेठ हांडे यांनाही सन्मानित करण्यात येते। सन्माननीय सदाशिव साधू गारगोटे आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे आणि त्यांना सन्मानित करायचे। त्याचप्रमाणे ओम